पुढच्या बातमीकडे लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत असल्याचं वक्तव्य कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। इंदापूरमध्ये घरकुलाचा धनादेश वाटपाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। दरम्यान यापूर्वीही दत्तात्रय भरणे यांनी असंच विधान केलं होतं, तर आता पुन्हा एकदा त्यांनी असंच विधान केल्याने चर्चांना उधाण आलंय। इमेज माझी एक पाठपुरावा असतो आणि मुंबईमध्ये असू द्या, मी पुण्यामध्ये असू द्या, मी कुठेही असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्व विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधून करत असतो। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळं थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना खास विनंती केली आहे। नागपूरच्या धापेवाडा इथे धापेवाडा टेक्सटाईल नावाने सिल्कच्या कारखान्याचं काम सुरू आहे, तर यथ प्राथमिक स्वरूपात तयार होणाऱ्या साड्यांवर झारखंड येथे प्रिंटचं काम केलं गेलंय। या सुंदर साडीची सर्वत्र मागणी वाढली आहे। सध्या साड्यांसाठी सुमारे 200 जणांची प्रतीक्षा यादी आहे। दरम्यान धापेवाडातील टेक्सटाईलची वास्तू सुमारे 6 महिन्यांमध्ये पूर्ण होणार आणि या कार्यक्रमासाठी हेमा मालिनी यांना निमंत्रण देण्यात आलंय। या कार्यक्रमाला येताना धापेवाड्यातील साडी नेसूनच यावं अशी विनंती गडकरींनी केली। या माध्यमातून साडीची जाहिरात होईल असंही नितीन गडकरी म्हणाले। पण धापेवाडा टेक्सटाईल म्हणून आपण साड्या तयार केल्या प्युअर सिल्कच्या, आणि त्याचा मुंबईच्या मॉडेलनी प्रेझेंटेशन केलं, त्याचं प्रिंटिंग झारखंडला केलं। एवढं सुंदर आहे की आता आपण 200 साड्यांची वेटिंग लिस्ट आहे, आपल्याजवळ द्यायलाच नाही आहे। आता 6 महिन्यात ते पूर्ण झालं की मी हेमा मालिनींना विनंती केली की तुम्ही उद्घाटनाला या आणि आमची साडी जी आहे त्याच्यावर या, म्हणजे तुम्ही ॲडव्हर्टाईज कराल, त्या येणार आहेत। आणि धापेवाड्याच्या बिल्डिंगचंही काम जोरात सुरू आहे।